तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत उसाचा थंडगार रस पिण्यासाठी। मित्रांनो, स्पेशल कारण नाही, नाशिक चाललो होतो। सो आपण एका ठिकाणी रस प्यायला थांबणार आहोत, ज्याची व्हिडिओ पुढे मी टाकलेली आहे। सो तुम्ही पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो। आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला विजिट करत आहे मित्रांनो। तर चला बघूया उसाचा थंडगार रस आणि आनंद घेऊया उसाचा रस पिण्याचा। थँक्यू। तर आपण फायनली आलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी। तर जस्ट पोहोचलो आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता। हेल्मेट घातल्यामुळे केस थोडे विस्फटलेले आहेत, बट इट्स ओके। आणि माझ्यासोबत माझा एक मित्र पण आहे। सो हा आहे तो मित्र, ज्याचं नाव आहे साहिल। सो आम्ही दोघे पण नाशिकला चाललो होतो आणि रस्त्यात थांबलो। हे आहे साईराम रसवंती। रस्त्यावरून वाटलं खूप सुंदर असा रस इथे मिळू शकतो, सो त्यामुळे थांबलो। बघूया आता चव कशी रसाची, लक्षात येईल असते। तर सुरुवात झालेली आहे। मस्तपैकी पायनॅपल टाकून बनवत आहे, त्याचा अर्थ चव खूपच सुंदर असेल मी आशा करतो। आणि अशा पद्धतीने आपला जो रस आहे तो आता इथे गाळण्याचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो, खूप सुंदर अशा पद्धतीने। आणि हे खूप सुंदर असं मशीन आहे, शुगर केन, ज्यामधून पूर्णपणे ऊस बाहेर ऊसाचं जी आपण ज्याला म्हणतो चोथा, तो बाहेर पडतो आणि पूर्ण सुंदर असा रस यात येतो। आणि थंडगार असा रस आहे, बर्फ वगैरे टाकलेला आहे। बट जास्त बर्फाचा रस पिऊ नये, तर यात आम्ही काही बर्फ टाकू देणार नाही त्याला नंतरून। सो बघू शकता खूप ऊस पण चांगला आहे, सो त्यामुळे मला असं वाटतं हा रस खूप सुंदर असा लागेल। अरे वा, काय भारी आहे। ओके, आणि अशा पद्धतीने आपला रस तयार झालेला आहे। तर मित्रांनो, कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली। थँक्यू सो मच।